हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक एलिमेंट्स त्यांनी उभा केले। थिल्लरपणा करणारे लक्ष्मण हाके असतील, कोर्टाच्या माध्यमातून परवानगी रोखण्याचा प्रयत्न केला। महिना 2-2 महिने तिथं आंदोलनं होत असताना मनोज जरांगेच्याच आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी का? कोर्टाला सुद्धा सरकार त्या ठिकाणी दबाव आणतंय का, किंवा खोटी असणारी IBचे रिपोर्ट देतंय का आणि त्यातून कोर्टाची दिशाभूल करतंय का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। त्याच्यामुळे गावागावातील मराठा समाज या आंदोलनासाठी निघालेला आहे। सरकारने ते आंदोलन चिरडू नये, त्यांना व्यापक परमिशन द्यावी आणि वेगवेगळे लोक जे अंगावर घालून महाराष्ट्रामध्ये जो मीडिया ट्रायल करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो तात्काळ थांबवावा। त्यांच्या पक्षाने रितसर पक्षांनी पत्र काढून त्यांच्या प्रवक्त्यांना जीव हासडण्याची भाषा असेल, त्या ठिकाणी दगडफेकीची दंगलीची भाषा असेल ती वापरू नये असं सुद्धा पत्र प्रदेशाध्यक्षांनी काढावं, अशी सुद्धा या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय। आणि हे आंदोलन सुरू होताच मी स्वतः या मनोज जरांगे यांना भेटणार आहे।